निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर। सत्यजित पाटील सरुडकर ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उत्साही कार्यकर्त्यांकडून विजयी घोषित। विजयी बॅनर ठरतोय सोशल मीडियावर चर्चेचा विषय। राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये अनेक पैजा लागलेत। मतदानाची आकडेवारी लक्षात घेऊन अनेक अंदाज आणि तर्कवितर्क राजकीय नेत्यांकडूनही लावले जात आहेत। अशातच आता कार्यकर्तेही मागे राहिलेले नाहीत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली। मतविभागणी आणि जातीय समीकरणावरच इथं निकाल स्पष्ट होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। मात्र कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांच्या विजयाचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल करून चर्चेचा विषय केलाय। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याबाबत असणारी नाराजी उघड या मतदारसंघात आहे। त्यातच शिंदे गटासोबत गेल्यानं खासदार माने यांच्याबाबत निष्ठावंत शिवसैनिकांनी रान उठवलंय। शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्र लढत असल्यानं मतविभाजनाचा फटका या ठिकाणी प्रमुख फॅक्टर मानला जातोय। अशातच महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र बांबवडे येथील काही उत्साही कार्यकर्त्यांनी निकाल लागण्यापूर्वीच सत्यजित पाटील सरुडकर यांच्या विजयाचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल केलेत। सत्यजित पाटील यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन असा उल्लेख असलेला बॅनर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतीये।